राष्ट्रीय राज्य महामार्ग क्रमांक 6 वर वसलेले वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे शहर काही महिन्यांपूर्वी वाढत्या घरफोड्यांमुळे त्रस्त झाले होते। मात्र ठाणेदार प्रल्हाद मदन यांनी डिजिटल पोलिसिंगची अभिनव संकल्पना राबवून अवघ्या 2 महिन्यात चोरीचे प्रमाण शून्यावर आणले आहे। या उपक्रमाअंतर्गत पोलिसांनी नागरिकांचा विशेष व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे। गावाबाहेर जाणाऱ्या नागरिकांनी आपली लोकेशन आणि मोबाईल क्रमांक ग्रुपवर शेअर केल्यास रात्री गस्तीवर असलेली पोलीस टीम संबंधित घराची पाहणी करते। घर सुरक्षित असल्याची खात्री करून पोलीस कर्मचारी घरासमोर उभे राहून सेल्फी काढतात आणि तो फोटो ग्रुपवर शेअर करतात। त्यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष सुरक्षितता पाहता येते। महिनाभरापूर्वी पोलिसांनी 3 सराईत चोरांना अटक करून अनेक घडफोड्यांची कबुलीही मिळवली आहे। आता परिसरात संशयित व्यक्ती आढळल्यास नागरिक तत्काळ फोटो ग्रुपवर टाकतात आणि पोलीस त्वरित कारवाई करतात। या उपक्रमामुळे कारंजा परिसरात सुरक्षिततेची भावना मजबूत झाली आहे। नागरिकांचा सहभाग आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते। नागरिक आणि पोलिसांवर विश्वास ठेवून सहकार्य करणे हीच या उपक्रमाची खरी ताकद आहे। पूर्वी घर बंद करून बाहेर जाताना भीती वाटायची, पण आता पोलीस स्वतः घराची पाहणी करून फोटो पाठवतात, त्यामुळे सुरक्षित वाटते। कारंजा शहरामध्ये 2 महिन्यापूर्वी चोरीचे आणि घरफोडीचे गुन्हे दाखल झाले होते। त्या संदर्भाने बरेच लोक माझ्याकडे आले होते। ह्या चोरीवरती घरफोडीचं प्रमाण टाळण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या संकल्पनेतून डिजिटल पोलिसिंग हा प्रकार आम्ही सुरू केला। तो असा आहे की आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पोलीस आणि सर्वसामान्य लोक जवळपास 500 जण त्या ग्रुपमध्ये ॲड केलेत। म्हणजे 500 घर आम्हाला एकाच वेळी चेक करता येईल, त्या संदर्भाने ह्या संकल्पनाने उपक्रम सुरू केला। त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बाहेरगावी जाणाऱ्या लोकांनी आपले घराचे लोकेशन तसेच आपला मोबाईल नंबर शेअर करायचा, जेणेकरून रात्रीला मी व माझी टीम रात्रीला ते घर चेक करून त्या घराचे फोटो आणि लोकेशन आम्ही त्या ग्रुपवर शेअर करतो। तसेच मालकाला आम्ही रात्री फोन करून सांगतोय की आपले घर चेक केले आणि सुरक्षित आहे। याचा परिणाम असा झाला की जेव्हापासून हा उपक्रम आम्ही सुरू केला डिजिटल पोलिसिंगचा, तेव्हापासून एकही घरफोडी आणि चोरीचं प्रमाण चोरी झालेली नाही आहे। प्रमाण हे 0% आलेलं आहे आणि लोकांचा खूप प्रतिसाद भेटत आहे आणि लोकांमध्ये पोलिसाबद्दल आदर निर्माण होतो। नमस्कार, मी कारंजातील रहिवासी असून वार्ड नंबर 16 येथे राहतो। आमच्या कारंजामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात घरफोडी होत होती। घरफोडी नसून ते दरोडा असं आपण म्हणू शकतो, कारण की घरी आतमध्ये लोक असताना चोर आमच्या कारंजामध्ये येत होते। त्यानंतर आमच्या वार्डातील लोकांनी किंवा कारंजातील लोकांनी आमचे जे ठाणेदार साहेब आहे मदन सर यांच्याकडे आम्ही 50 ते 100 लोक आम्ही गेलो असता त्यांनी आम्हाला एक सजेशन दिलं की तुम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करा। व्हॉट्सअप ग्रुप तयार केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण टेक्नॉलॉजीचा जमाना आहे आणि तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार करा। व्हॉट्सअप ग्रुप तयार केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या एरियामध्ये जे घरं बंद आहे त्यांचे लोकेशन आम्हाला दुपारी सेंड करा। त्यानंतर आम्ही त्याच्यावर काम करू आणि नंतर आमचे जे लोक आहे ते लोक तिथे येऊन ते घर चेक करेल रात्री। त्यानंतर हळूहळू काय झालं की याचा असा प्रभाव पडत गेला की त्यानंतर आम्ही एक ग्रुप तयार केला। ग्रुप तयार केल्यानंतर आम्ही सगळ्यांनी सरांनीसुद्धा आमचे जे ठाणेदार साहेब आहे त्यांनीसुद्धा त्यांच्यामध्ये त्यांचे जे पोलीस आहेत ते त्यांच्यामध्ये ॲड केले आणि प्रत्येक लोकांना गस्तीसाठी त्यांनी आमच्या इकडे पाठवल्यानंतर त्यांचा एक असा उपयोग झाला की ते गस्तीला इथे येत होते आणि गस्तीला आल्यानंतर ते जे बंद जे घर होते जे आम्ही लोकेशन त्यांना सेंड करत होतो ते लोकेशनवर जाऊन त्यांचे जे फोटो काढत होते आणि त्या ग्रुपवर टाकत होते आणि त्या जे घरी जे राहत नव्हते त्या मालकांना जाऊन सांगत होते की तुमचं घर व्यवस्थित आहे, सुरक्षित आहे। आणि हा जो उपक्रम आहे हा उपक्रम एवढा प्रभावीपणे या कारंजा घाडगेमध्ये राबवला गेला, त्याच्यामुळं आज आमच्या या कारंजा घाडगेमध्ये चोरीचं जे प्रमाण आहे ते प्रमाण आज 0 अवस्थेत निर्माण झालं आहे। म्हणजे जेणेकरून आमच्या कारंजा घाडगेमध्ये आज अतिशय शांतता निर्माण झालेली आहे। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, कारंजा, वर्धा।